Welcome to e-learning platform of Civil Engineering Department. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ डम्पी लेवल पाहिलेलं आहे. तर आता आपण पाहतोय मेथड्स ऑफ रिड्यूसिंग लेवल्स. तर ग्राउंड रोडच्या पॉईंटची रिड्यूस लेवल किंवा इलेव्हेशन फाइंड आउट करण्याच्या मेथड्स. त्यामध्ये पहिली मेथड आहे हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड. This method consists of finding HI, that is height of instrument, for every setup of instrument and then obtaining the RL of point of reference with respect to HI. तर या मेथडमध्ये ज्या वेळी आपण इन्स्ट्रुमेंट सेट करतो, प्रत्येक एव्हरी सेटअप ऑफ इन्स्ट्रुमेंट, प्रत्येक इन्स्ट्रुमेंटच्या सेटअप वेळी त्या सेटअपची हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आपण फाइंड करणार आणि विथ रेफरन्स टू दिस हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट RLs ऑफ डिफरंट पॉईंट्स आपण फाइंड आउट करणार. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पण इन्स्ट्रुमेंट सेट केलेलं आहे. इन्स्ट्रुमेंट सेट केलं तर इथं हा जो आहे ए स्टेशन, दिस इज द बेंचमार्क. त्याची RL आपल्याला 100 दिलेली आहे. आता बेंचमार्कचे आपण डेफिनेशन केलेलं आहे. बेंचमार्क इज अ स्टेशन हुज RL इज नोन ऑर गिवन. बेंचमार्क हे असं स्टेशन आहे की ज्याची RL म्हणजेच रिड्युस्ड लेवल विथ रेफरन्स टू डेटमपासूनची त्याची उंची थोडक्यात दिलेली आहे. इकडं कुठेतरी समजा तुमचा असा 0 लेवल असेल तर ह्या 0पासून ही हाईट 100 तुम्हाला दिलेली आहे. तर ही एची हाईट 100 असेल तर ग्राउंडवरच्या इतर पॉईंटची RL हाईट आपण काढणार. दॅट इज द फाइंडिंग RLs. त्याच्यासाठी आपण काय करणार, पहिल्यांदा इन्स्ट्रुमेंट सेट करणार. बरोबर, डम्पी लेवल इथं सेट केली. देन अप्लाय टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ डम्पी लेवलच्या टेम्पररी ॲडजस्टमेंट करायच्या. म्हणजेच इथं लॉन्जिट्यूड मोबल सेंटरला आणली की ही लाईन ऑफ कॉलिमेशन आपल्याला मिळेल. बरोबर, दिस इज लाईन ऑफ कॉलिमेशन. तर ह्या लाईन ऑफ कॉलिमेशनची हाईट दॅट इज एच्या हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आपण फाइंड आउट करणार. कशाच्या सहाय्यानं, एची RL आपल्याला दिलेलं आहे 100 त्याच्या सहाय्याने. म्हणून इन्स्ट्रुमेंट सेट केल्यानंतर पहिल्यांदा आपण फर्स्ट रिडिंग विल बी टेकन ऑन बेंचमार्क. बेंचमार्कवरती आपण पहिलं रिडिंग घेणार. हे रिडिंग इथं आपण पहिलं रिडिंग बेंचमार्कवरती घेणार. ते फर्स्ट रिडिंग आपण अशा स्टेशनवर घेणार की ज्याची RL आपल्याला माहिती आहे, म्हणजेच बेंचमार्कची RL माहिती आहे. म्हणून ते BS कॉलममध्ये लिहायचं, बॅक साईड रिडिंग. जर ते 0.9 आलं, बरोबर, BS रिडिंग तुमचं 0.9 आलं. आता RL ऑफ बेंचमार्क तुम्हाला दिलेलं आहे. बेंचमार्कच्या RL इथं टेबलमध्ये पाहायचं, 100 ही दिलेली आहे. आता 100 ही RL ही लाईन ऑफ कॉलिमेशनची हाईट, म्हणजेच ही हाईट आपल्याला कशी मिळेल, ही हाईट या बेंचमार्कपासूनची हाईट कशी, ही 100 प्लस हे 0.9 म्हणजेच ही RL 100 प्लस 0.9 यू विल गेट याच्या हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट 100.9. म्हणजेच ही जी याच्या आहे ही याच्या आली तुमची 100.9. त्यानंतर या स्टेशनची RL पाहिजे आपल्याला बीची. बरोबर, बीची RL पाहिजे. मग इथलं रिडिंग घ्यायचं. दिस इज द इंटरमिजिएट रिडिंग. बीच 1.1 आलं तर ह्या HI हे बीचं रिडिंग मायनस केलं, यू विल गेट RL ऑफ बीची RL मिळेल, दॅट इज द 99.8. बरोबर, त्याचप्रमाणे इथं सीला आला आपण. आता सीला आल्यानंतर काय करायचं आहे, सी नंतर आपण इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करणार आहे. म्हणजे इन्स्ट्रुमेंट हे इथून इकडं आणायचं आहे. म्हणून जे आपण लास्ट रिडिंग घेतो ते FS कॉलममध्ये लिहायचं. आता सीचं इकडून लास्ट रिडिंग आलं 1.05. 1.05 इथं लिहिलं. हे HI 1.05 मायनस केलं, यू विल गेट RL ऑफ सीचे RL मिळाले. तर इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलं, सीच्या पलीकडे इथं CP चेंज पॉईंटला इन्स्ट्रुमेंट सेट केलं. लेवल केल्यानंतर परत सीवरतीच रिडिंग घ्यायचं, कारण इन्स्ट्रुमेंट सेट नवीन केल्याच्यानंतर ज्या स्टेशनची RL माहिती आहे त्याच्यावरतीच परत रिडिंग घ्यायचं. म्हणजे परत आपल्याला या स्टेशनवरून सीची RL काढलेली आहे म्हणून परत रिडिंग सीवरती घेणार. दॅट इज द बॅकसाईड रिडिंग. ते इथं सीच्या कॉलममध्ये लिहायचं, बॅकसाईड रिडिंग 1.45. आता हे 99.85 प्लस 1.45 यू विल गेट न्यू HI. नवीन HI मिळाली ॲट दिस न्यू इन्स्ट्रुमेंट स्टेशन. त्यानंतर डीची RL पाहिजे. इकडून आपण हे रिडिंग घ्यायचं डीचवरती 1.55. हे लास्ट रिडिंग आहे म्हणून FS कॉलममध्ये लिहिलं
1.55, 1.01.3 minus 1.5, you will get RL of B 99.74. अशा प्रकारे ही HI मेथडच्या सहाय्याने आपण RLs ग्राउंडवरच्या प्रत्येक पॉईंटचे RL देन RLs करण्याची ही दुसरी मेथड आहे राइज अँड फॉल मेथड. This method consists of determining the difference of level between consecutive points by comparing each point with immediate preceding point. आता या ठिकाणी मागच्या मेथडमध्ये आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढत होतो, या ठिकाणी हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढणार नाही. प्रत्येक स्टेशनची RL त्याच्या पाठीमागच्या स्टेशनच्या RLच्या रेफरन्स घेऊन पुढच्या स्टेशनची RL फाइंड आउट करत करत आपण पुढे जाणार. अशा प्रकारची ही राइज आणि फॉल मेथड आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इन्स्ट्रुमेंट सेट केलेला आहे. जस्ट लाईक एची RL तुमची 100 आहे, बरोबर. हा टेबल तयार केलेला आहे. स्टेशन BS दॅट इज बॅकसाईड रीडिंग, IS इंटरमिजिएट रीडिंग, FS फोरसाईड रीडिंग, त्यानंतर राईज फॉल आणखी RLs, बरोबर. आता पहिल्यांदा आपण बॅकसाईडवर रीडिंग घेतलं एचं 0.9, त्यानंतर त्याचे RL तुम्हाला 100 दिलेले आहे, दॅट इज द बेंच मार्क. त्यानंतर आपण बीला रीडिंग घेतलं 1.1 मीटर, हे बीच्या इथं लिहिलं आपण बीच्या कॉलममध्ये, IS मध्ये 1.1. आता एची रीडिंग आलं 0.9, त्यातून हे IS रीडिंग मायनस करा, बरोबर. हे निगेटिव्ह आलं तर फॉलमध्ये लिहायचं आणि प्लस आलं तर राईजमध्ये लिहायचं. म्हणजे एच्या रेफरन्स घेऊन आपण बीचे RL काढतो. त्यामुळे एचं रीडिंग किती होतं 0.9, बीचं रीडिंग आलं 1.1. एच्या रीडिंगमधून बीचं रीडिंग मायनस केलं. जर ॲन्सर निगेटिव्ह आलं तर फॉलमध्ये लिहायचं आणि ॲन्सर प्लसमध्ये आलं पॉझिटिव्ह आलं तर राईजमध्ये लिहायचं. आता इथं 0.9 मायनस 1.1 तुमचं -0.2 येणार ॲन्सर, ते आपण मायनस निगेटिव्ह आलं म्हणून फॉलमध्ये लिहिणार, बरोबर. त्यानंतर RL एची RL 100 आहे, त्यानंतर त्याच्या रेफरन्सनं आपण बीचे RL करणार. आता 100 मायनस 0.2 यू विल गेट RL ऑफ B 99.8. त्यानंतर सीला इन्स्ट्रुमेंट स्टाफ रीडिंग आपण घेतलं 1.05, सीचं रीडिंग इथं लिहिलं फोरसाईडमध्ये 1.05. आता बीचं रीडिंग 1.1 मायनस सीचं रीडिंग 1.05, इट विल बी प्लस, ते प्लसमध्ये येईल 0.05 प्लस आलं म्हणून राईजमध्ये लिहिलं. आता बीचे RL प्लस हा राईज यू विल गेट RL ऑफ C 99.85. त्यानंतर परत इन्स्ट्रुमेंट आपण शिफ्ट केलं आणि परत सीवरतीचं रीडिंग घेतलं 1.45 म्हणून इथं बॅकसाईडमध्ये लिहिलं 1.45, बरोबर. त्यानंतर डीचं रीडिंग घेणार आपण, इकडे डीला जाणार, डीचं रीडिंग आलं 1.55, ते लास्ट रीडिंग आहे FSमध्ये लिहिलं 1.55. सीची रीडिंग 1.45 मायनस डीचं रीडिंग 1.55, हे निगेटिव्ह आलं म्हणून फॉलमध्ये लिहिलं. त्यानंतर RL ऑफ C मायनस हे फॉल यू विल गेट RL ऑफ B. अशा प्रकारे राईज आणि फॉल प्रत्येक स्टेशन त्याच्या पूर्वीच्या स्टेशनच्या रेफरन्सनं तो राईज आहे का फॉल आहे हे इथं आपण राईज किंवा फॉलच्या कॉलममध्ये लिहिणार, आणखी त्याच्या रेफरन्सनं RLs फाइंड आउट करणार. अशा प्रकारची ही राईज आणि फॉल मेथड आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ लेवलिंग. तर लेवलिंगचे वेगवेगळे टाईप्स आहेत क्लासिफिकेशन. म्हणजे फर्स्ट आहे सिम्पल लेवलिंग, डिफरन्शियल लेवलिंग, फ्लाय लेवलिंग, चेक लेवलिंग, प्रोफाइल लेवलिंग, क्रॉस सेक्शन लेवलिंग, then reciprocal leveling, precise leveling, trigonometric leveling, barometric leveling, hypersometric leveling. These are the different types of leveling. हे लेवलिंगचे प्रकार आहेत. हे लेवलिंगच्या टाईपमधील काही टाईप्स जे आपल्या सिलेबसमध्ये आहेत त्यांची आपण थोडक्यात माहिती करून घेणार. तर सिंपल लेवलिंग, it is simplest method used where it is required to find difference in elevation between two points. दोन पॉईंटच्या मधला व्हर्टिकल लेवल डिफरन्स पाहिजे, बरोबर. समजा हा पॉईंट A आहे आणि इथं हा बेंचमार्क आहे, याच्यामध्ये व्हर्टिकल लेवल डिफरन्स किती आहे, बेंचमार्कच्या रेफरन्सनं A वरती आहे का खाली आहे हे आपल्याला पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार, ए बेंचमार्क आणि एचे अप्रॉक्सिमेट सेंटरला इथं लेवल सेट करणार, बरोबर. हा टेलिस्कोप तुमचा लेवल झाल्यानंतर ही हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट मिळेल, हॉरिझॉन्टल लाईन ऑफ ही साईट मिळेल. त्यानंतर पहिलं रीडिंग तुम्ही घ्या बेंचमार्कवरती, बेंचमार्कचे RL 80 दिलेले आहे, 1
60 आलं. तर हे 80 + 1.6 यू विल गेट हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर इथं ए वरती रीडिंग आहे एफ एस 1.739. हे 81.60 मधून 1.739 मायनस करा, यू विल गेट 79.86. दॅट इज द लेवल ऑफ आर एम पॉईंट ए. अशा प्रकारे सिम्पल लेवलिंग 2 पॉईंटमधला लेवल डिफरन्स काढण्यासाठी याचा वापर केला जातो. नेक्स्ट मेथड आहे डिफरन्शियल लेवलिंग. दिस मेथड इज यूज टू फाइंड द डिफरन्स इन द एलिव्हेशन बिटवीन पॉईंट्स इफ दे आर टू फार अपार्ट और द डिफरन्स इन एलिव्हेशन बिटवीन देम इज टू मच. 2 स्टेशन्स बरोबर, असे 2 स्टेशन्स असतील आणि ते एकमेकापासून फार लांब असतील तर आपण ही डिफरन्शियल लेवलिंग मेथडचा वापर करणार. म्हणजे इथं इन्स्ट्रुमेंट सेट करणार, पहिल्यांदा बी एस रीडिंग घेणार, परत इकडं स्टाफ ठेवणार, परत एफ एस रीडिंग घेणार, परत बी एस घेणार, परत एफ एस घेणार. असं इंटरमिजिएट रीडिंग न घेता फोरसाईड बॅकसाईड रीडिंग घेत आपण बी स्टेशनवर जाणार आणि त्याचा लेवल काढणार. अशा प्रकारे हे डिफरन्शियल लेवलिंग. डिफरन्शियल लेवलिंगमध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजे इथली आर एल माहिती आहे आणि इथली काढायची आहे. मग पहिल्यांदा इन्स्ट्रुमेंट ठेवणार, बी एस रीडिंग घेणार याच्यावरती, त्यानंतर इथं स्टाफ ठेवलं त्याचं एफ एस रीडिंग घेणार, इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करणार, परत त्याच्यावरती इकडं बी एस रीडिंग घेणार, इथं एफ एस घेणार, परत इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करणार, इकडं बी एस घेणार, इकडं एफ एस घेणार. अशा प्रकारे आर एल काढत काढत या स्टेशनला येणार. आणि याची आर एल आणि सुरुवातीच्या स्टेशनची आर एल याचा डिफरन्स दॅट इज द लेवल डिफरन्स बिटवीन दीज 2 पॉईंट्स. अशा प्रकारे आपण इंटरमिजिएट रीडिंग न घेता बॅकसाईड रीडिंग एफ एस फोरसाईड रीडिंग असं घेत पुढे जातो. दॅट इज द नेक्स्ट टाईप ऑफ लेवलिंग दॅट इज फ्लाय लेवलिंग. Fly leveling is just like differential leveling carried out to check the accuracy of leveling work. आता आपण सर्वे केलेला आहे बरोबर, एक समजा 5 किलोमीटर सर्वे केलेला आहे. आता 5 किलोमीटर सर्वे करताना सुरुवातीचा पॉईंट किंवा बेंचमार्क आणि शेवटी 5 किलोमीटर नंतरचा बेंचमार्क इथं आपण बेंचमार्क केलेला असतो. त्याच दोन्हीमधला लेवल डिफरन्स हा ॲक्युरेट आहे की नाही हे चेक करण्यासाठीच आपण डिफरन्शियल लेवलिंग करणार. पण त्याचा उद्देश फक्त लेवल चेक करण्यासाठी, त्याला आपण म्हणणार फ्लाय लेवलिंग बरोबर. इन फ्लाय लेवलिंग बी एस आणि एफ एस आर टेकन. तुमचा बेंचमार्क हा इथं आहे, दुसरा बेंचमार्क तुमचा इथं आहे बरोबर. आपण पहिलं इन्स्ट्रुमेंट सेट केलं, फर्स्ट रीडिंग घेतलं बी एस, त्यानंतर स्टाफ इथं होल्ड केला, त्याच्यावरती एफ एस रीडिंग घेतली, परत इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलं इथं, परत इकडं बी एस रीडिंग घेतलं, त्यानंतर इकडे एफ एस रीडिंग घेतली, परत इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलं इथं शिफ्ट केल्यानंतर याची आर एल माहिती आहे म्हणून इकडे त्याच्यावरती बी एस रीडिंग घेतलं, इकडे एफ एस रीडिंग घेतलं, परत इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलं. अशा प्रकारे बी एस एफ एस रीडिंग घेत इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करत करत आपण पुढे जाणार आणि इथली आर एल काढणार आणि इथली आर एल आणि इथली आर एल याच्यामधला डिफरन्स बघणार. अशा प्रकारच्या लेवलिंग करतो त्या लेवल. नेक्स्ट टाईप लेवलिंग दॅट इज चेक लेवलिंग. दिस काइंड ऑफ लेवलिंग इज कॅरीड आउट टू चेक द ॲक्युरेसी ऑफ वर्क. जो आपण सर्वे केलेला आहे त्याची ॲक्युरेसी चेक करण्यासाठी हे चेक लेवलिंग केलं जातं. It is done at the end of the day's work in the form of fly leveling to connect the finishing point and starting point. पूर्ण दिवसभर आपण सर्वे केला, स्टार्टिंग पॉईंट आणि लास्ट पॉईंट यांच्यामधली लेवल डिफरन्स चेक करण्यासाठी हे फ्लाय लेवलिंग केलं जातं. त्यालाच आपण चेक लेवलिंग म्हणतो. नेक्स्ट आहे प्रोफाईल लेवलिंग ऑफ एल सेक्शन. दिस मेथड इज यूज फॉर टेकिंग लेवल्स अलॉंग द सेंटर लाईन ऑफ एनी अलाइनमेंट लाईक रोड, रेल्वे, कॅनॉल इट्सेट्रा. आता रोड असेल किंवा रेल्वे लाईन असेल, त्या सेंटर लाईनमधून जिथून रोड जाणार आहे त्याच्या सेंटर लाईनला आपण अशा ठराविक इंटरव्हलला लेवल्स घेणार की ग्राउंडचं आपल्याला प्रोफाईल त्याच्या आधारे समजून येईल. अशा प्रकारचा लेवलिंग करतो. दॅट इज द प्रोफाईल लेवलिंग. द ऑब्जेक्ट इज टू डिटरमाइन द अनड्युलेशन ऑफ द ग्राउंड सरफेस अलॉंग द अलाइनमेंट. त्याचा उद्देश काय, तर सेंटर लाईनला ग्राउंडचं नेचर कसं असं खालीवरती आहे हे आपल्याला समजण्यासाठी प्रोफाईल लेवलिंग किंवा एल सेक्शन लेवलिंग केलं जातं. तर प्रोफाईल लेवलिंगमध्ये तुम्ही इथं पाहू शकता इथं डब्ल्यू लेवल इथं सेट केलेली आहे. तर पहिलं रीडिंग तुम्ही बी एस बेंचमार्कमध्ये घेतलं, त्यानंतर ह्या रोडची सेंटर लाईन आहे याच्यावरती रीडिंग घेणार. इथे एक रीडिंग घेतलं, इथं रीडिंग घेतलं, इथं रीडिंग घेतलं, इथं रीडिंग घेतलं, इथं घेतलं. त्यानंतर आपण इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करणार बरोबर. हे एफ एस रीडिंग घेतलं, इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलं, परत इथं ठेवलं, इथून परत बी एस रीडिंग घेतलं बरोबर, परत इथं
परत इथं इथं अशा प्रकारे ठराविक इंटरव्हलला रिडिंग घेत जातो की ज्याच्या आधारे आपल्याला एक ग्राउंडचं नेचर इथं यामध्ये बघा ग्राउंडचं हे नेचर असं खाली वरती आहे हे आपल्याला लेवल्सचे प्रोफाईल लेवलिंग घेतल्यामुळं समजतं. द नेक्स्ट टाईप आहे क्रॉस सेक्शनिंग. दिस ऑपरेशन इज कॅरीड आउट perpendicular to alignment at an interval of 10, 20, 30, 40 meter. The idea is to make an estimate of earthwork. आता रोडच्या सेंटर लाईनची आपल्याला लेवल्स घेतल्यानंतर त्याला आपण प्रोफाईल लेवलिंग म्हणतो. पण या सेंटर लाईनच्या दोन्ही साईडला ग्राउंडचं नेचर कसं आहे बरोबर हे आपल्याला समजण्यासाठी असं प्रत्येक 10-20 मीटर असे आपण क्रॉस सेक्शन घेणार आणि त्याच्या दोन्ही साईडचे लेवल्स घेतो बरोबर त्याला आपण क्रॉस सेक्शनल लेवलिंग म्हणतो. म्हणजे ग्राउंडचं नेचर रोडच्या सेंटरपासून पण क्रॉस सेक्शनली ग्राउंडचं नेचर असं खालीवरती काय आहे हे आपल्याला इथे समजतं. नेक्स्ट आहे प्रिसाइज लेवलिंग. इट इज यूज फॉर एस्टॅब्लिशिंग बेंचमार्क्स फर्दर पब्लिक यूज. इट इज कॅरीड आउट विथ हाय डिग्री ऑफ ॲक्युरेसी युजिंग ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट. प्रिसाइज लेवलिंगमध्येच काय तर ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट वापरून अतिशय ॲक्युरेसीच्या साह्यानं हे लेवलिंग केलं जातं की बेंचमार्क्स आपल्याला एस्टॅब्लिश करायचे असतील तर अशा प्रकारचे लेवलिंग द्यायची प्रिसाइज लेवलिंग. नेक्स्ट आहे ट्रिग्नॉमेट्रिक लेवलिंग. इन दिस मेथड वर्टिकल डिस्टन्सेस बिटवीन पॉईंट्स आर कम्प्युटेड बाय ऑब्झर्विंग हॉरिझॉन्टल डिस्टन्स अँड व्हर्टिकल अँगल बिटवीन पॉईंट्स. हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल अँगलची साईन आपण ग्राउंडच्या पॉईंटचं व्हर्टिकल लेवल डिफरन्स काढू शकतो. दॅट इज द ट्रिग्नॉमेट्रिक लेवलिंग. वी विल स्टॉप हिअर. थँक यू.